नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की ITIच्या ॲडमिशन संदर्भात। बघा, ITIच्या ॲडमिशनसाठी शेवटचा एक दिवस आता राहिलेला आहे। एक दिवस अगोदरच तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करतोय। त्याचं कारण असं आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा अलर्ट म्हणून हा व्हिडिओ असणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अर्ज करण्यासाठी लवकरात लवकर तुम्ही अर्ज भरायचा आहे। कालचाच दिवस तुमच्याजवळ असणार आहे, कालच तुम्ही या ठिकाणी अर्ज करायचे आहेत। सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज त्या ठिकाणी करता येतील आणि जवळच्याच शासकीय असेल खाजगी ITI असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला कन्फर्म तो अर्ज करायचा आहे। तर ॲडमिशनसाठी शेवटचा एक दिवस आहे। त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्या काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। बहुतेक विद्यार्थ्यांनी ते प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष लागून असलेली पहिली लिस्ट कधी लागणार आहे, तर ती देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जोपर्यंत तुमचं ॲडमिशन होत नाही ITIमध्ये तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपला चॅनल तुम्हाला करत असतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। आता बघा, ॲडमिशनसाठी शेवटचा एक दिवस कशा पद्धतीने, तर 3 जुलैपर्यंतची तुम्हाला मुदत या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे। 3 जुलै उद्या आहे, उद्या शेवटची तारीख आहे। सायंकाळी 5 वाजेच्या अगोदर तुम्हाला अर्ज भरायचा आहे। अर्ज भरून तो कन्फर्म करण्यासाठी देखील तुम्हाला जवळच्या ITIमध्ये जायचं आहे। तर शेवटचा एक दिवस तुमच्याजवळ आहे। आता तुमचे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया आणि पहिली लिस्ट कधी लागेल ते देखील आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, पाहू शकता बघा। सर, फर्स्ट राउंड के बाद फिर से ऑप्शन फॉर्म चेंज कर पाएंगे क्या? तर नक्कीच तुम्ही प्रत्येक राऊंडनंतर म्हणजेच प्रत्येक मेरिट लिस्टनंतर तुमचा ऑप्शन फॉर्म तुम्ही चेंज करू शकता। फॉर एक्झाम्पल, तुम्हाला फर्स्ट मेरिट लिस्टच्या म्हणजेच तुम्ही आता जो काय ऑप्शन फॉर्म भरलेला आहे, तुम्हाला जर वाटत असेल की मला इलेक्ट्रिशियन हवा आहे, जर तुम्ही इलेक्ट्रिशियन टाकलेला असेल, जर तो लागला नाही आणि सेकंड मेरिट लिस्टला तुम्हाला वाटत असेल की मला आता डिझेल मेकॅनिक घ्यायचा आहे, तरी देखील तुम्ही तो ऑप्शन फॉर्ममध्ये टाकू शकता। तर प्रत्येक राऊंडला तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म चेंज करू शकणार आहात, त्याबाबत काळजी करायची नाही आहे। आता पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे बघा, यश थोरात यांनी विचारलेला आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। सर, तुम्ही म्हणाले 80% 90%चे पहिले लागतील, तर मला 66% आहे आणि मी वेल्डर आणि टर्नर ट्रेड टाकला, माझा नंबर पहिल्या टप्प्यात लागेल का? बघा मित्रांनो, असं काही जरुरीचंच नाही आहे की 80% वालेच लागतील आणि 90% वालेच लागतील। तर पहिल्या मेरिट लिस्टला जर आपण पाहिले तर बघा 50% वाल्यांचा देखील लागू शकतो, ठीक आहे। फक्त एवढंच मी सांगितलेलं आहे की इलेक्ट्रिशियन आणि फिटर या ट्रेडची जी काही कट ऑफ आहे ती पहिल्या मेरिट लिस्टला हाय असते। इतर जे काही ट्रेड आहेत त्या कंपॅरिझनमध्ये इतर ट्रेडला तुमचा 50% असेल तरी देखील लागू शकतो। फक्त तुम्ही कोणता ट्रेड निवडलेला आहे त्यावर डिपेंड आहे। इलेक्ट्रिशियन आणि फिटरची मागणी जास्त असल्या कारणास्तव त्याची जी काही कट ऑफ आहे ती हाय असते। आता बघा, तुम्ही 66% तुम्हाला मार्क आहेत, तुम्ही वेल्डर टाकला असेल, टर्नर टाकला असेल, तरी देखील तुमचा लागण्याचे चान्सेस आहेत, त्याबाबत काळजी करायची नाही आहे। त्यानंतर बघा, आणि मला एक विचारायचं आहे की 80%च्या खाली पहिली लिस्ट लागत नाही का? तर निश्चितच लागत असते। बघा, ट्रेडनुसार मी तुम्हाला सांगितलेले कट ऑफ ट्रेडनुसार त्या ठिकाणी डिपेंड जे आहेत ते त्या ठिकाणी होत असते आणि हळूहळू करून जसे जसे त्या ठिकाणी मेरिट लिस्ट लागत जातात, जसं जसं ॲडमिशन होत जाते तसे तसे कट ऑफ देखील कमी होत जातात। काळजी करायची नाही, तुमचा देखील त्या ठिकाणी ॲडमिशन किंवा जो काही ट्रेड तुमचा आवडीचा आहे तो तुम्हाला मिळेल। पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे, सर मला 10thला 50% आहे तर मी फॉर्म भरू शकतो का? निश्चितच तुम्ही फॉर्म भरू शकता, कुठलीही त्या ठिकाणी टक्केवारीची अट नाही आहे। फक्त तुम्ही 10th पास असायला पाहिजेत। 8वीवर देखील तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता, फक्त ते काही ट्रेड आहेत त्या संदर्भात वेगळी त्या ठिकाणी आपल्याला माहिती जी ती घ्यावी लागते आणि त्यानंतर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात। जर तुम्हाला 10वीला 50% असतील, 60% असतील, तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता। फॉर्म भरण्यासाठी शेवटचा एक दिवस आहे उद्याचा, आत्ताच्या आत्ता देखील तुम्ही फॉर्म या ठिकाणी भरू शकता। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरून उद्या तुम्हाला त्या ठिकाणी जवळची जी काही शासकीय गव्हर्नमेंट ITI असेल, खाजगी ITI असेल, त्या ठिकाणी जाऊन तुमचा अर्ज कन्फर्म करून घ्यायचा आहे, म्हणजेच ऑप्शन फॉर्म किंवा मेरिट लिस्टसाठी तुमचा जो काही फॉर्म आहे तो त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल। शेवटचे जे काही डॉक्युमेंट्स असतील तुमच्याजवळ ते डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे, संबंधित डॉक्युमेंट, आणि ते डॉक्युमेंट्स घेऊन जाऊन तुमचा अर्ज तुम्हाला कन्फर्म करायचा आहे। पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, सोनल सुर्वे यांनी विचारलेला आहे, ऑनलाईन फॉर्मची डेट्स निघून गेल्यानंतर काय करावे? बघा, काहीही करता येणार नाही। ऑनलाईन फॉर्मची जी काही डेट आहे ती निघून गेल्यावर कोणालाही ॲडमिशन घेता येणार नाही, कोणालाही रजिस्ट्रेशन्स त्या ठिकाणी करता येणार नाही आहे, ठीक आहे। रजिस्ट्रेशन्स किंवा फॉर्म जे आहेत ते भरता येतात। आता कसे भरता येतात ते तुम्हाला त्या ठिकाणी वेळ आल्यानंतर सांगितलं जाईल, परंतु आता जर तुम्ही फॉर्म भरला नाही तर तुम्हाला ITIच्या ॲडमिशनच्या पार्टिसिपेशनमध्ये सध्या तरी भाग घेता येणार नाही आहे। नंतर तुम्हाला नव्याने फॉर्म भरता येतील, पण
ते कधी भरता येतील, केव्हा भरता येतील त्या संदर्भाची माहिती मी तुम्हाला त्या ठिकाणी वेळोवेळी प्रोव्हाइड करणार आहे. आता फक्त एवढं लक्षात घ्या, तुमच्याजवळ अजूनही तारीख आहे, अजूनही वेळ आहे. आज जरी तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा फॉर्म आत्ता जरी तुम्ही ऑनलाईन त्या ठिकाणी जवळच्या कॅफेवर जाऊन तुम्ही भरला आणि उद्या जाऊन तुमचा अर्ज त्या ठिकाणी जवळच्या शासकीय किंवा खाजगी ITI मध्ये जाऊन कन्फर्म करून घेतला डॉक्युमेंट दाखवून, तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी ITIच्या ॲडमिशनसाठी पात्र असतात. बघा, ही जी काही सुरुवात असते, या सुरुवातीला जर तुम्ही ITIचा फॉर्म भरला तर त्याचे खूप फायदे तुम्हाला असतात. एकतर तुमचा आवडीचा तुम्हाला ट्रेड भेटू शकतो. त्यासोबतच यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, तुम्हाला जवळच्या ITI मध्ये म्हणजे समजा तुम्हाला जर पाहिजे तुमच्या जिल्ह्यामध्ये, तर तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील तुम्हाला तुमचा ट्रेड मिळू शकतो. आणि ज्यावेळेस तुम्ही शेवटी त्या ठिकाणी जातात, शेवटी जात असताना मग तुम्हाला त्या ठिकाणी थोडा लांब तुमचा ट्रेड त्या ठिकाणी मिळतो किंवा तुम्हाला आवडीचा ट्रेड मिळत नाही. तर अशी त्या ठिकाणी परिस्थिती उद्भवू शकते. त्या कारणास्तव आत्ताच जर तुम्ही फॉर्म भरला तर तुमच्यासाठी चांगलं राहील. एक दिवस अगोदरच मी विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. एक दिवस अगोदरच त्यांना अलर्ट म्हणून हा व्हिडिओ त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. आता देखील जे विद्यार्थी हा जो काही व्हिडिओ तो बघत असतील त्यांनी त्यांच्या मित्रांपर्यंत शेअर करा. ज्यांना ITIला ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांना सांगून द्या की अजूनही एक दिवस आहे, तुम्ही अजूनही फॉर्म भरू शकता. तर अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. जोपर्यंत ॲडमिशन तुमचं होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपलं चॅनल करणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जर ह्या व्हिडिओमध्ये काही राहिलं असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता.